माता की भारत माता की वंदे वंदे बोला जय जय श्रीराम। वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 14च्या चारही आमच्या कमळ चिन्हावरच्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे आलेलो आहे। या चारही उमेदवार पहिला आहेत सौ वैष्णवी बोंडवे मॅडम, दुसरे आहेत योगेश चौधरीजी, तिसरे आहेत सुषमा दिवेकर मॅडम, चौथे आहेत विनीत तिवारीजी। हे आमचे चारही भारतीय जनता पक्षाचे आमचे शिलेदार या इथे आपल्या इथे उभे आहेत। आताच आमचे लोकप्रिय आमदार राजन नाईकजीने या पूर्ण परिसराची परिस्थिती आणि वस्तुस्थिती आपल्या समोर मांडली। मला आश्चर्य वाटतं एवढं वर्ष तुम्ही सगळेजणांनी म्हणजे सगळ्या गोष्टी आता इथे आमच्या कोकणातले लोक पण आहेत की नाही? जरा हात वरती करा। मेजॉरिटी आहे बघा, आपली बघा मेजॉरिटी आहे। आणि प्रत्येकाने आपल्या गावाचं घर कसं आहे हो, नीट आहे की नाही? पाणी आहे, रस्ते आहे, सगळं व्यवस्थित आहे। पण आपल्या इथे आल्यानंतर खरं म्हणलं तर हे बघून ते नीट झालं पाहिजे, पण ते बघून आता हे नीट करण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून आपल्याला सांगतो बघा, एक लोकप्रतिनिधी, चांगला लोकप्रतिनिधी, काम करणारा लोकप्रतिनिधी, ताकद असणारा लोकप्रतिनिधी तुम्ही निवडतात तर कामं आपली लवकर होतात, कामं होण्यामध्ये अडचण होत नाहीत। बाकी कुठली दादागिरी आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज भासत नाही। जसं कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार म्हणून तुम्ही सन्मान्य राणे साहेबांना निवडून दिलं, सिंधुदुर्गामध्ये मला आणि आमच्या निलेश राणेजींना निवडून दिलं, इथे खासदार म्हणून आमच्या सावराजींना निवडून दिलं, आमदार म्हणून राजन नाईकजींना निवडून दिलं। म्हणजे एक आदर्श लोकप्रतिनिधींना तुम्ही मतदान करून तुमचे प्रश्न किती लवकर सुटू शकतात याचं उत्तम उदाहरण ही सगळी नावं म्हणून तुमच्या समोर घेतलेली आहे। आणि म्हणून येणारी 15 तारीख तुम्ही कुठलाही डोक्यात विचार न करता, इतके वर्ष तुम्ही जे काही सहन केलंय, मी तुम्हाला विश्वास देतो 15 तारखेला कमळ बटनच्या समोर मतदान करा। परत 5 वर्ष ह्या कुठल्याच गोष्टी सहन करायला लागणार नाही हा शब्द तुम्हाला इथे देऊन जातो। कुठल्याच गोष्टी अवघड नाही बांधवान, रस्ते, पाणी, वीज, महापालिकेमध्ये सत्ता का हवी असते? नागरिक म्हणून तुम्ही 15 तारखेला जेव्हा मतदान कराल तेव्हा 18 प्रकारच्या नागरी सुविधा तुम्हाला सगळ्यांना भेटल्या पाहिजे, जो तुमचा मूलभूत अधिकार आहे, यासाठी तुम्ही मतदान करत असता। पण तरीही आरोग्याची व्यवस्था, मच्छी मार्केटमध्ये हॉस्पिटल, हे आश्चर्य आहे हो। म्हणजे मच्छी खायची की औषधं खायची हा मोठा प्रश्न आहे। सांगा तुम्ही, हे कुठले प्रकार आहे? हे कुठे बघितलेलं आहे? म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे माझे चारही उमेदवार हे हिंदुत्वादी विचाराचे उमेदवार आहेत, भगवादारी उमेदवार आहेत। आणि म्हणून येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही फक्त ह्यांना मतदारारूपी आशीर्वाद द्या। आम्ही तुम्हाला विश्वास देतो, या पूर्ण भागाचा कायापालट करून आम्ही तुम्हाला काही तुम्हाला मागे बघण्याची गरज भासणार नाही। शेवटी देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, राज्यात भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत। तुम्हाला कुठलंही काम करून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या शिवाय दुसरा पर्याय नाही, हे हक्काने तुम्हाला मी सांगायला आलेलो आहे। आणि म्हणून हे बाकीचे लोक येतील तर सांगितले बाबा तुमच्या हातात अधिकार काय ते सांगा,
तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता आणि एवढे वर्ष तुम्ही काय दिवे लावले हे तरी आम्हाला सांगा. तुम्हाला मतदान करत होतो ना आम्ही, तरी आपल्याला दरवर्षी आपल्या सिटीला मतदान करायचं, सिटीला मतदान करायचं आणि त्यांचं मतदान करायचं आणि आवाज आपल्याकडून काढतात ते लोक. म्हणजे सिटी त्यांची आणि आवाज आमचा, हे असं कुठे समीकरण आहे हो. आणि म्हणून आपल्याला सांग बरं, आम्ही सगळे तुमच्या हक्काचे काय, या चारही उमेदवारांच्या मागे तुमच्या कोकणातला एक सुपुत्र आणि सन्मान्य राणे साहेब अतिशय ताकदीने उभे आहेत, हे तुम्ही पहिलं लक्षात ठेवा. माझ्या इथे हिंदू समाजाला मी विश्वास देतो, तुम्ही माझे चारही उमेदवार तुम्ही फक्त मतदानारूपी आशीर्वाद द्या. सिर्फ इनको सबको सब आशीर्वाद दीजिए. मैं आपको विश्वास देता हूँ, आपके हर चीज के ख्याल रखने की जिम्मेदारी ये हमारी सबकी होगी, ये विश्वास मैं आपको बता रहा हूँ. कुठल्याही गोष्टी मागायची गरज भासणार नाही. आपण जेव्हा आपल्या विचाराचे, हिंदुत्वाने विचाराचे लोकप्रतिनिधी इथे निवडून देऊ, जय श्री राम म्हणणारे जेव्हा लोकप्रतिनिधी निवडून देऊ, तुम्ही विचार करा, अन्य कुठलाही पक्ष अगर इथे आला तर तुमचे हे रस्ते पण ते लोक मोकळे ठेवणार नाही. शुक्रवारी जेव्हा असं एका जागीकडे गॅस सिलेंडर उभं करतात, तसं या रस्त्यावर पण गॅस सिलेंडर वरती करून नमाज पठण करायला चालू करते. मग काही करू शकणार नाही, तुम्ही काहीच करू शकणार. या भागामध्ये तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही, हाही तुम्ही लक्षात ठेवा. आम्हाला आलेला कार्य करायला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि कोण अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्यायला पण आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून येणाऱ्या 15 तारखेला हे माझे चारही उमेदवार तुम्ही एकदा यांना आशीर्वाद देऊन बघा. तुम्हाला हक्काचे लोकप्रतिनिधी कसे असतात, जसे आमचे राजन नाईकजी तुमची सेवा करतात, तशीच सेवा हे चारही लोक तुम्हाला त्याच ताकदीने करतील, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. तरीही पण तसंही 15 तारखेला आमचा आय लव्ह महादेववाला महापौर वसई विरारला बसणारच आहे, त्याची चिंता करू नका. तिथे फक्त जय श्रीरामच बोलणारे बसणार, आय लव्ह मोहम्मदवालांना आपण घरी पाठवायचं आहे. जाऊन दे त्यांच्या पाकिस्तानमध्ये आपल्याकडे, आमच्या इकडे फक्त ना फक्त आय लव्ह महादेवच चालणार. हे आपल्या प्रत्येकाच्या दुकानाच्या बाहेर हक्कानी भगवा झेंडा जय श्रीरामचा तुम्ही लावा. आम्ही तुम्हाला विश्वास देतो, कोणी तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघू शकणार नाही, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने द्यायला आलोय. म्हणून येणाऱ्या 15 तारखेला कमळ चिन्हाच्या समोर चारही कमळ आहे. सोपं आहे, जास्त टोकं लावण्याचा विषयच नाही. चारही कमळ चिन्हाच्या समोर बटन दाबा. ते मतदान जे तुम्ही कमळ चिन्हाच्या समोर दाबाल ते थेट नरेंद्र मोदी साहेबांना जाईल, एक लक्षात घ्या. ते मतदान तुम्ही कमळ चिन्हाला दाबाल ते थेट देवेंद्र फडणवीस साहेबांना जाईल, एक लक्षात घ्या. ते मतदान जे तुम्ही दाबाल ते थेट नारायण राणे साहेबांना जाईल, एक लक्षात घ्या. हे म्हणून कमलच्या समोर बटन दाबणं म्हणजे विकास आणि सुरक्षेसाठी मतदान करणं, एवढं लक्षात घ्या. आणि भरघोस मतांनी माझ्या ह्या चारही शिलेदारांना, हिंदुत्वादी शिलेदारांना आशीर्वाद द्या, एवढंच या निमित्ताने सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. हरे हरे. भारत माता के, भारत माता के. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.